शेतकरी मंडळी हो नमस्कार. तर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो? तर वार आहे मंगळवार आणि तारीख आहे 12. तर आपण बघणार आहोत की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये हवामानामध्ये बदल होऊन पाऊस पडू शकतो. तर मंडळी आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे कमेंट करायला विसरू नका. तर आपण जर हा परिसर जर बघितला तर महाड परिसर जर बघितला तर येथे हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी येथे दुपारच्या सुमारास पडू शकतात. त्याचबरोबर संध्याकाळी 6च्या सुमारास जर आपण बघितलं तर इथे आता हे खेड आहे. त्यानंतर खेड परिसरात पाऊस तर नाही आहे, पण तिथे ढगाळ वातावरण आहे. महाबळेश्वरमध्ये देखील ढगाळ वातावरण असू शकतं संध्याकाळी 6 वाजता मंगळवारी. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. रत्नागिरी परिसर जर आपण बघितला तर या परिसरात कोरडं वातावरण आहे, त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं वर जाऊया. भोर वाई हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर पुणे सासवड हा जर परिसर जर बघितला तर या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर अहिल्यानगर, त्याचबरोबर राहुरी, श्रीरामपूर आणि त्याचबरोबर कोपरगाव, वैजापूर, येवला तर या भागामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे 12 तारखेला मंगळवारी. बीड, त्याचबरोबर जालना हा जर परभणी हा जर परिसर बघितला येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. वार आहे बुधवार आणि तारीख आहे 13. तर 13 तारखेला जर आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6च्या सुमारास जर बघितलं तर अनेक भागांमध्ये हवामानामध्ये बदल होताना दिसत आहे. खास करून लोणावळा परिसर जर बघितला तर या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी 13 तारखेला पडू शकतात. त्याचबरोबर महाड परिसर, भोर, चिपळूण, त्याचबरोबर सातारा, फलटण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, कोल्हापूर, ईश्वरपूर, निपाणी, सावंतवाडी, बेलगाव हा जर परिसर बघितला तर या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणारच आहे संध्याकाळी 6च्या सुमारास. आपण जर बेलगाव जर परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर शेतकरी मंडळी हो आपण बघू शकता की हा जो पाऊस होणार आहे हा बुधवारी संध्याकाळी 6च्या सुमारास असणार आहे. त्याचबरोबर नाशिक परिसर जर आपण बघितला तर नाशिक परिसरात ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर आपण गुरुवारी 14 तारखेला जर बघितलं तर दिवसभर पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे, पण संध्याकाळी वातावरणामध्ये बदल होताना दिसतोय. हा जर परिसर जर बघितला आपण तर ठिकठिकाणी म्हणजे काही गावात पाऊस आहे, काही गावात पाऊस नाही. आता हे महाड परिसर जर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर फलटण, कराड, ईश्वरपूर हा सातारा हा जर परिसर जर बघितला तर येथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, त्याचबरोबर ईश्वरपूर, सांगलीचा काही परिसर, त्याचबरोबर निपाणी हा जर परिसर जर बघितला, बेलगाव या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी 14 तारखेला पडणार आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. वार आहे शुक्रवार आणि शुक्रवारी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हवामानामध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय. ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी, मिरज, कणकवली, सावंतवाडी, बेलगाव हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, सातारा, भोर, महाड, चिपळूण, पुणे, लोणावळा, खेड हा जर परिसर बघितला तर येथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नाशिक, घोटी, सिन्नर, निफाड, त्याचबरोबर चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे, त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर जालना परिसरात जर आपण बघितलं, जालना, वाशिम, पांढरकवडा हा जर परिसर बघितला येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. त्याचबरोबर थोडंसं आपण पुढे जाऊया. 16 तारखेला आपण जर बघितलं तर याच परिसरामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. महाड, भोर, सातारा, चिपळूण, फलटण हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर शेतकरी मंडळी हो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण कोणत्या भागातून, कोणत्या तालुक्यातून,
कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहत असतात हे कमेंट करायला विसरू नका. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच अजून राहिलेल्या भागामधल्या हवामानाचा अंदाज सांगणार आहे. त्यामुळं पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब सर्वात आधी करून जा.